सीक्रेट एक्ट का समझ नहीं आता। उल्टा मैं तो विपक्ष का नेता हूं, मुझे तो प्रोटेक्शन है ही, बावजूद उससे एक सामान्य नागरिक के तौर पर भी विसल ब्लोअर्स प्रोटेक्शन एक्ट के तहत मैं विसल ब्लोअर हूं। मैंने विसल ब्लो की है इस घोटाले के ऊपर जिसमें करोड़ों रुपए तबादले के लिए लिए गए। और मैंने उनको ये भी कहा कि अगर सरकार को या पुलिस को ऐसा लगता है कि कोई सीक्रेट डॉक्यूमेंट बाहर गए हैं तो उन्होंने कार्रवाई मंत्री नवाब मलिक पर करनी चाहिए, क्योंकि ट्रांसक्रिप्ट्स जो मैंने केंद्रीय गृह सचिव को सौंपी थी उनको पत्रकारों को उसी दिन देने वाले मंत्री नवाब मलिक थे और उनके साथ एक और दो मंत्री थे। इसलिए मैंने बहुत स्पष्ट शब्दों में सारी चीजों का जवाब दिया है। मुझे यह लगता है कि जिस प्रकार की बातें मैं लगातार सदन में उठा रहा हूं, जिस प्रकार से सरकार के मंत्री की दाऊद के गुर्गों के साथ हिस्सेदारी मैंने दिखाई, जिस प्रकार से सरकार के विपक्ष को केसेस में फंसाने के षड्यंत्र को मैंने ध्वस्त किया, इससे बौखलाई हुई सरकार ये मानती है कि इस प्रकार का नोटिस देकर मुझे दबाव में वो ला सकेगी। मैं तो जनता का काम कर रहा हूं, मैं तो भ्रष्टाचार को बाहर निकाल रहा हूं, मैं किसी भी दबाव में आने वाला नहीं हूं। मैं ये काम करता ही रहूंगा, ये काम जारी रहेगा। प्रश्नावली बदलण्यात आली असे तुम्हाला वाटतं का? कारण का जेव्हा तुम्ही प्रश्न विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये जे काही तुम्ही मांडलं त्यानंतर प्रश्नावली बदलली काही? माझ्याकडे त्यांनी पाठवलेली प्रश्नावली आहे आणि आज जी प्रश्नावली आली ती ऑफिशियली मला देण्यात आलेली आहे। या दोन्हीमध्ये भरपूर अंतर आहे आणि आता या प्रश्नावलीचा जो रुख आहे तो जणू काही मीच ऑफिशियल सिक्रेट ऍक्टचं उल्लंघन केलं आणि म्हणून मीच त्याचा आरोपी आहे, अशा प्रकारची प्रश्नावली आज होती। राज्य गुप्त वार्ता विभागाचा जो अहवाल तुमच्याकडे आला, जो पेन ड्राईव्ह तुमच्याकडे आला, तो पेन ड्राईव्ह कुठून आला हे सांगितलं पाहिजे। त्याचं प्रिव्हिलेज विरोधी पक्षनेते म्हणून तुम्हाला नाही, ते फक्त राष्ट्रपती नाही असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले। गृहमंत्र्यांनी काही सांगितलं तरी माझे प्रिव्हिलेज काय ते मला माहिती आहे। तथापि मी कालच घोषित केलं होतं की मी प्रिव्हिलेज वापरणार नाही, त्यामुळे मी प्रिव्हिलेज न वापरता योग्य उत्तर दिलेली आहेत। या सगळ्या संपूर्ण प्रकरणाची तुम्ही सांगता की केंद्रीय यंत्रणांकडे तुम्ही कागदपत्र सादर केली, आता प्रश्न परत उपस्थित राहतो की कारवाई मग कोण करणार? तुम्ही केंद्रीय यंत्रणांना हायकोर्टानेच कारवाई करायला सांगितलंय, त्याप्रमाणे सीबीआय कारवाई करताय। अनेक लोकांची चौकशी चाललेली आहे, अनेक पोलीस अधिकारी रोज तिथे जात आहेत, त्यांचं बयान होत आहे, काही लोक माफीचे साक्षीदार देखील झालेले आहेत। त्याच्यामुळे त्यांनीही कुठे व्यवहार झाला हे देखील सांगितलेलं आहे। ही सगळी चौकशी सीबीआय चाललेली आहे। मला वाटण्याचा विषय काय हे महाराष्ट्रातल्या जनतेला दिसत आहे की राजकीय अभिनिवेशातूनच कारवाई चाललेली आहे। गृहमंत्री अजित पवार असं म्हणतात की आम्ही देवेंद्र फडणवीसांची आरोपी म्हणून चौकशी करत नाहीये, तर त्यांच्याकडे नेमका हा डाटा कसा आला, त्यांचा सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन कोण आहे ही माहिती घेण्यासाठी आम्ही त्याचा जबाब घेतो। माझा त्यांना एवढंच आव्हान आहे की वेळ राहता जर तुम्हीच या कांडाची चौकशी केली असती, तुम्ही जर या घोटाळ्याची चौकशी केली असती, 6 महिने सरकार त्याच्यावर बसून होतं, कारण सरकार या ट्रान्सफर कांडमध्ये लिप्त होतं। आता ते बाहेर येत आहे, त्यामुळे त्याची चौकशी सोडून आमचे कांड बाहेर का आले याची चौकशी करणं, यावरच हे लक्षात येत आहे की आमचे कांड कोणी बाहेर काढू नये, आमचे घोटाळे कोणी बाहेर काढू नये, याकरता दबाव चाललेला आहे। आता हे कोणी देऊ नये, म्हणजे कुठल्याच पक्षाने किंवा या गोष्टी करू नये, जे आहे ते याच्यामध्ये मुद्दे भरकटत आहे आणि मूळ विषय बाजूला राहतोय। आणि तुम्हाला नोटीस दिली त्यांना कल्पना सुद्धा नाही, म्हणजे राज्याचे डेप्युटी सीएम अजित दादा काय म्हणाले मी ते ऐकलं नाही, पण एक गोष्ट निश्चित आहे की ज्याचा लोकशाहीवर विश्वास आहे अशा प्रत्येक व्यक्तीला मनातनं तरी हे नक्कीच वाटेल की अशा प्रकारची नोटीस देणं हे चुकीचं आहे। विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना समाधान झालं आहे का की त्यांनी पुन्हा चौकशीसाठी तुम्हाला बोलू किंवा येऊ असं काही सांगितलेलं आहे? आज मला पुन्हा येईन असं त्यांनी सांगितलेलं नाही। एकीकडे रश्मी शुक्ला यांना फोन टायमिंग मध्ये टार्गेट केलं जाते, दुसऱ्या बाजूला त्याच संदर्भात तुम्हाला नोटीस असेल किंवा काय अधिकाऱ्यांवर देखील बर्डन तपास पुढे टाकलं जाते। मुळातच
अधिकाऱ्यांनी आमचे घोटाळे बाहेर काढू नये याकरता वेगवेगळ्या केसेस दाखल केल्या जात आहेत. अधिकाऱ्यांवर दबाव बनवला जातो आहे. पण मला असं वाटतं त्यांनी किती दबाव बनवला तरी शेवटी अधिकाऱ्यांना ही माहिती आहे की एक दिवस जेव्हा हे उघडकीस येतं त्यावेळी कोणी कोणी या गोष्टी दाबून ठेवल्या होत्या त्या बाहेर येतात आणि मग तपास यंत्रणांसमोर अधिकाऱ्यांनाही जावं लागतं. त्यामुळे अधिकारी या संदर्भात योग्य आणि कायदेशीर कारवाई करतील अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न कारण का सभागृहामध्ये उद्या गृहमंत्र्यांना उत्तर द्यायचं असं आहे, उद्या गृहमंत्री काय उत्तर देतील हे मला माहिती नाही. त्यांना जे उत्तर द्यायचं असेल ते त्यांनी द्यावं. आम्ही आमच्या मागणीवर कायम राहणार आहे. काल जेव्हा वकील प्रवीण चव्हाण बोलले त्याच वेळी उद्याचं उत्तर काय असणार आहे याची मला पूर्ण कल्पना आलेली आहे आणि मी ते एक्सपेक्टही केलेलं. म्हणूनच मी कालही माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलं की मी सगळी तयारी करून ठेवली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सगळे पुरावे मी जमा केलेले आहेत. आम्ही हायकोर्टामध्ये जाऊ. संपूर्ण प्रकरण पुन्हा सीबीआयकडे गेलं पाहिजे याकरता हायकोर्टाला विनंती करू आणि हे सगळे पुरावे सीबीआयला सुपूर्द करू. हिंदी में जानना चाहेंगे सर, हिंदी में जानना चाहेंगे राज्य सरकार नहीं. सर हिंदी में जानना चाहेंगे, संजय राउत का ये ट्वीट करके उन्होंने थोड़ी देर पहले कहा है कि राज्य सरकार जब इस मामले की जांच कर रही है, कानून के लिए सब कोई बराबर है, तो जो पूछताछ करने के लिए कुछ नेताओं से संपर्क किया जा रहा है तो डर क्यों रहे हैं सच बताने के लिए? मैं उनको ही पूछना चाहता हूं. मैंने तो खुले मन से बोला कि मैं जाने को तैयार हूं. संजय राउत रोज डर डर कर प्रेस कॉन्फ्रेंस लेते, रोज केंद्रीय एजेंसी पर आरोप करते. तो मुझे ऐसा लगता, मैंने तो कहा कि मैं आने को तैयार हूं. बुलाओ, जहां बुलाना चाहते हो. उनमें है हिम्मत ये बोलने की? नहीं है. वो तो प्रेस कहते मुझे क्यों बुलाया, मुझे क्यों बुलाया, मुझे क्यों बुलाया, ऐसा रोज बोलते हैं. असं आहे की संजय राऊत जे म्हणाले त्यांना मी सांगू इच्छितो, मला नोटीस आल्यावर मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन घोषित केलं की हो, प्रिव्हिलेज असलं तरी ते प्रिव्हिलेज न वापरता मी त्या ठिकाणी जाणार आहे. मला तर सरकारने विनंती केली की तुम्ही येऊ नका, पोलिसांनी विनंती केली की आम्ही पाठवतो, त्यामुळे आम्ही घाबरत नाही. पण माझा सवाल आहे, संजय राऊतांना जर अशा प्रकारची परिस्थिती आली ते का घाबरतात? ते का एजन्सीजवर आरोप करतात? ते का रोज प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतात मला का बोलवता, मला का बोलवता, मला का बोलवता, असं ते का म्हणतात? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. तर आदित्य ठाकरे असं म्हणतात की भाजप नेते फक्त बोलतात, आम्ही कुठल्याही पद्धतीची सूडबुद्धीनं कारवाई करत नाही, आम्ही न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवू नये. सभागृहात आता हे तर त्यांना माहिती आहे, पण तुम्ही पत्रकार आहात, तिथे काय आहे, कोणामध्ये घबराट आहे का, कोणामध्ये काय आहे हे तुम्हाला समजतं. त्यामुळे हा प्रश्न मला विचारायचा मीच तुम्हाला विचारतो, सांगा आहे का? चला, थँक्यू. गोपनीय कायद्याचे उल्लंघन केल्यासारखे प्रश्न मला विचारण्यात आले असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. सभागृहात सरकारविरुद्ध विषय मांडल्यानं मला नोटीस पाठवली गेली असं त्यांनी म्हटलंय. महाघोटाळा घडल्यानं त्याची चौकशी सुरू आहे असं फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय. बदल्यांचा घोटाळा मवियानं दाबून ठेवला असाही आरोप त्यांनी केला.